घोटाळा प्रकरणी क्लीन चिट देणाऱ्या निर्णयाविरोधात याचिका दाखल झाली आहे। अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। शिखर बँक घोटाळ्यामध्ये दिलेल्या क्लीन चिटला नव्यानं आव्हान दिलं जातंय। 7 कारखान्यांकडनं मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका दाखल झाली आहे। याबाबत 25 जुलैला सुनावणी होणार आहे। 7 कारखान्यांकडनं मुंबई सत्र न्यायालयामध्ये आता याचिका दाखल करण्यात आलेली आहे। शिखर बँक घोटाळा प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट समोर येते। क्लीन चिटच्या विरोधात याचिका दाखल झाली आहे। अजित पवार यांच्या अडचणीत त्यामुळे वाढ होण्याची शक्यता आहे। 7 कारखान्यांकडनं निषेध याचिकाही दाखल करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळे यांच्याकडनं। अभिषेक, काय अधिक माहिती? शिखर बँक घोटाळा प्रकरणी जे क्लोजर रिपोर्ट आहे तो आपल्याला EOW कडनं देण्यात आलेला पाहायला मिळालेलं होतं। एप्रिलमध्ये हा क्लोजर रिपोर्ट देण्यात आलेला होता। त्यामध्ये अजित दादा यांना क्लीन चिट जी आहे ती मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। मात्र आता पाहायचं तर याला ED कडनं या क्लोजर रिपोर्टला आक्षेप घेण्यात आलेला होता। त्यानंतर या संदर्भात सुनावणी देखील झालेली होती आणि या सुनावणीमध्ये न्यायाधीशांकडनं प्रतिप्रश्न जे आहे तो उपस्थित करण्यात आलेला होता की या संदर्भात याचिका जी आहे ती दाखल करता येऊ शकते का। आणि आता यामध्ये जर का पाहायचं तर निषेध याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणी 25 जुलै रोजी आपल्याला सुनावणी होताना पाहायला मिळणार आहे। एकूण 7 हे साखर कारखाने आहे ज्यांच्याकडनं या संदर्भात निषेध याचिका जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी जे आहेत ते आपल्याला वाढताना पाहायला मिळू शकतात। एकूणच या सगळ्या क्लीन चिटला आव्हान जे आहे ते या संपूर्ण सुनावणीमधून आपल्याला होताना पाहायला मिळेल। एकूणच 25 तारखेला या संदर्भात सुनावणी आहे। सुनावणी दरम्यान नेमकं काय होतंय हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अभिषेक।